ओके, सो मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपण जसा विचार करतो तशाच गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात. आपल्या मनात आलेले विचार मूर्त स्वरूपामध्ये उतरत असतात. पण याचा अर्थ असा होतो का की आपले विचारच रियालिटी क्रिएट करत असतात? आपले थॉट्स रियालिटी क्रिएट करत असतात का, याचं उत्तर हो किंवा नाही असं जर का दिलं तर ते खूपच ओव्हर सिम्प्लिफाईड होईल. कारण हा विषय नाही म्हणलं तरी डीप लेवलला जाऊन अभ्यासण्याचा आहे. चला व्यवस्थित हा अख्खा विषय ब्रेकडाऊन करूयात. सगळ्यात पहिल्यांदा हे पाहूयात की आपले थॉट्सच रियालिटी क्रिएट करतात. हा क्लेम सगळ्यात पहिल्यांदा कोणाकडून करण्यात आला होता? तर हा क्लेम सगळ्यात पहिल्यांदा करण्यात आला लॉ ऑफ अट्रॅक्शन ही थेरी मांडणाऱ्या द सिक्रेट या पुस्तकामध्ये रॉन्डा बर्न या लेखिकेकडून. यामध्ये असा दावा करण्यात आला होता की आपण जे विचार करतो ते विचार युनिवर्समध्ये व्हायब्रेशन्स पाठवत असतात आणि युनिवर्स त्याच गोष्टी तुमच्याकडे अट्रॅक्ट करत असतो. म्हणजेच तुम्ही जे काही विचार करता ते विचार सत्य स्वरूपामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये उतरत असतात, मूर्त स्वरूपामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये उतरत असतात. म्हणजेच तुम्ही जसं विचार करता तसंच तुमच्या आयुष्यामध्ये घडत असतं. तुमचे विचार जर का पॉझिटिव्ह असतील तर तुमच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या गोष्टी सुद्धा पॉझिटिव्ह असतात. तुमचे विचार जर का निगेटिव्ह असतील तर तुमच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या गोष्टी सुद्धा निगेटिव्ह असतात. यावरून असा देखील दावा केला जातो की जर तुमच्या आयुष्यामध्ये निगेटिव्ह गोष्टी घडतायत याचा अर्थ तुम्ही निगेटिव्ह थिंकिंग करताय. मग जर माझ्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी घडणं गरजेचं असेल तर त्यासाठी मी कॉन्शियसली माझ्या मनामध्ये पॉझिटिव्ह थॉट्स आणणं गरजेचं असतं, ज्याला अफर्मेशन असं म्हणतात. याची काही उदाहरणं पाहूयात. समजा मला माझ्या आयुष्यामध्ये यश हवं असेल, माझ्या कामामध्ये, माझ्या करिअरमध्ये मला जर काही यशस्वी व्हायचं असेल, सक्सेसफुल व्हायचं असेल, तर माझ्याकडे ऑलरेडी सक्सेस आहे, मी सक्सेसफुल झालेलं आहे असं आपल्याला स्वतःला सांगणं गरजेचं असतं. यालाच अफर्मेशन असं म्हणतात. दिवसामध्ये ठराविक वेळेला ठराविक क्वांटिटीमध्ये आपल्याला ही गोष्ट स्वतःला सांगणं गरजेचं असतं, स्वतःवर हॅमर करणं गरजेचं असतं की मी यशस्वी आहे, मी यशस्वी आहे. जेव्हा आपण एखादी गोष्ट रिपीट मोडवर स्वतःला परत परत सांगतो तेव्हा ती गोष्ट रियालिटी व्हायला सुरुवात होत असते. मनामध्ये रिपीट मोडवर असे विचार आणणं यालाच अफर्मेशन असं म्हणतात. आणि ते विचार जेव्हा सत्य स्वरूपामध्ये उतरतात, आयुष्यामध्ये जेव्हा खरंच तसं घडतं तेव्हा त्याला मॅनिफेस्टेशन असं म्हणतात. म्हणजेच आपण जर का स्वतःला हे सांगायला सुरुवात केली की मी यशस्वी आहे, मी सक्सेसफुल आहे, माझ्याकडे जेवढा सक्सेस हवा आहे मला आयुष्यामध्ये तेवढा मिळालेला आहे, हे जेव्हा आपण स्वतःला सांगायला सुरुवात करतो तेव्हा खरंच आपण आपल्या आयुष्यामध्ये यश मिळवायला सुरुवात करतो, आपण यशस्वी व्हायला सुरुवात होते. थोडक्यात द सिक्रेट या पुस्तकामध्ये असं सांगण्यात आलं होतं की तुमचे थॉट्सच तुमची रियालिटी क्रिएट करत असतात, तयार करत असतात. आता या सगळ्या बाबतीमध्ये माझं मत काय आहे, तर माझं मत हे आहे की हो, हे होतं. तुम्ही जे विचार करता ते विचार तुमच्या आयुष्यामध्ये सत्य स्वरूपामध्ये उतरतात. यावर माझा 100% नाही 1000% विश्वास आहे. पण ज्या पद्धतीने आपण या सगळ्याच्याकडे पाहतो त्यावेळी होत नाही. अनेक जणांना असं वाटतं की ओके, आता आपल्याला फक्त घरामध्ये बसून विचार करायचा आहे, तसे विचार केले की आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टी घडायला सुरुवात होणार, बस झालं, इतकं सोपं आहे असं अनेकांना वाटतं. पण लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या बाबतीमध्ये अनेकांच्या बाबतीमध्ये हे घडतं तर अनेकांच्या बाबतीमध्ये हे घडत नाही. अनेकांच्या मनामध्ये त्यांनी कॉन्शियसली आणलेले पॉझिटिव्ह थॉट्स रियालिटीमध्ये उतरतात, मॅनिफेस्ट होतात, तर अनेकांचं अफर्मेशन मॅनिफेस्ट नाही होत. थोडक्यात अनेकांना पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतो तर अनेकांना कितीही सकारात्मक विचार केला तरी सुद्धा पॉझिटिव्ह रिझल्ट मिळत नाहीत. मग यामागे काय कारण असू शकतं? जर का एखादी गोष्ट खरंच घडते तर ती सगळ्यांच्या बाबतीमध्ये घडायला हवी. काही जणांच्या बाबतीमध्ये घडतीये आणि काही जणांच्या बाबतीमध्ये घडत नाहीये. असं का बरं होतं? थॉट्स तर सगळ्यांच्याकडेच असतात. मग जसे थॉट्स आहेत तसेच रियालिटी का बरं होत नाही? मग थॉट्स आणि रियालिटी याच्यामध्ये काही वेगळं असतं का? याच्यामध्ये अजून काही असतं का ज्याच्याकडे आपण लक्षच देत नाही आहोत? जसं मी आत्ता म्हणालो की आपण याच्याकडे ज्या पद्धतीने पाहतोय त्या वेळी हे घडत नसतं. कुठल्या पद्धतीने पाहतो आपण याच्याकडे? तर आपल्याला असं वाटतं की आपल्या मनामध्ये विचार आले, आता ते विचारच रियालिटी होणार आहेत. म्हणजे आपण जर का फायनान्शियल गोष्टींचा विचार करत असू तर आपण आपल्या मनामध्ये फक्त पैशाचे विचार आणतो आणि मग आपल्या मनामध्ये आलेले विचार स्वतः पैशाचं रूप घेऊन आपल्यासमोर येतील असं आपल्याला वाटत असतं. याचं एक उदाहरण पाहूयात. वाफ असते,
वाफेला जर का गार केलं तर त्याचं पाणी तयार होतं. आपल्याला असंच वाटतं की माझ्या मनामध्ये विचार आले, आता ते विचारच मूर्त स्वरूपामध्ये उतरणार आहेत, ते विचारच मटेरियलिस्टिक गोष्टीचं स्वरूप धारण करणार आहेत. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, मी मटेरियलिस्टिक गोष्ट हा शब्द वापरला. आपले विचार हे नॉन मटेरियलिस्टिक असतात. आपले विचार ही एक सूक्ष्म गोष्ट आहे, बरोबर. आपले विचार हे नॉन मटेरियलिस्टिक असतात. नॉन मटेरियलिस्टिक असलेले आपले विचार मटेरियलिस्टिक गोष्टीचं स्वरूप कसं काय धारण करू शकतील? म्हणजे काही जणांना इथे वाटू शकतं की वाफेचं कसं काय पाणी होतं मग, तर वाफ ही मटेरियलिस्टिक गोष्ट आहे. मटेरियलिस्टिक गोष्ट म्हणजे काय, तर मटेरियलिस्टिक गोष्ट म्हणजे एक अशी गोष्ट ज्याचा आपल्या 5 इंद्रियांना अनुभव येतो. जी गोष्ट आपण 5 इंद्रियांनी अनुभवू शकतो त्याला मटेरियलिस्टिक गोष्ट म्हणतात. मग आता वाफ ही आपल्या त्वचेला जाणवते, मे बी त्याचा वास पण येऊ शकतो आपल्याला, बरोबर. सो वाफ ही एक मटेरियलिस्टिक गोष्ट झाली. कुठल्याही एका इंद्रियाला जरी ती गोष्ट जाणवत असेल तरी त्याला मटेरियलिस्टिक गोष्ट म्हणतात, बरोबर. आणि त्यामुळे वाफेचं पाण्यामध्ये रूपांतर होऊ शकतं. मटेरियलिस्टिक गोष्टीचंच मटेरियलिस्टिक गोष्टीमध्ये रूपांतर होऊ शकतं. तसंच माणसाचे विचार हे नॉन मटेरियलिस्टिक आहेत. ते कुठल्याही इंद्रियाला जाणवत नाहीत. त्याचं अस्तित्व जरी जाणवत असलं तरी त्याचा अनुभव 5 पैकी कुठल्याही इंद्रियाला येत नाही. थोडक्यात आपले विचार ही एक नॉन मटेरियलिस्टिक गोष्ट आहे. सो नॉन मटेरियलिस्टिक गोष्टीचं मटेरियलिस्टिक गोष्टीमध्ये रूपांतर नाही होऊ शकत. आपल्याला हे दिसताना असं दिसतं की आपल्या मनामध्ये विचार येणार आणि आता ते रियालिटीमध्ये उतरणार. म्हणजे काय, तर आपल्या मनातलेच नॉन मटेरियलिस्टिक विचार आता मटेरियलिस्टिक गोष्टीमध्ये कन्वर्ट होणार. पण गाईज, खरं सांगायचं तर लॉ ऑफ अट्रॅक्शन अशा पद्धतीने काम नसतं करत. आता याला सायंटिफिक दृष्ट्या सिद्ध करण्यासाठी काही वेगळे वेगळे दावे देखील केले जातात. लॉ ऑफ अट्रॅक्शन या गोष्टीला सायन्समध्ये सपोर्ट करण्यासाठी खरं सांगायचं तर अजून तरी कुठलाही एव्हिडन्स नाही आहे. पण काही गोष्टी अशा आहेत ज्याच्या मार्फत वैज्ञानिक दृष्ट्या लॉ ऑफ अट्रॅक्शन सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जातो. उदाहरणार्थ क्वांटम फिजिक्स. क्वांटम फिजिक्सच्या मार्फत लॉ ऑफ अट्रॅक्शन ही गोष्ट सिद्ध होऊ शकते असा दावा अनेक जण करतात. काय सांगतं हे क्वांटम फिजिक्स, तर क्वांटम फिजिक्समध्ये डबल स्लिट एक्सपेरिमेंट नावाचा एक एक्सपेरिमेंट खूप पूर्वी करण्यात आला होता. हा डबल स्लिट एक्सपेरिमेंट जो आहे, त्या एक्सपेरिमेंट आता मी सगळा इथे सांगत नाही, पण त्याचं फायनल कन्क्लुजन हे होतं की जेव्हा ऑब्झर्वर ऑन होतो तेव्हा वेव्ह पार्टिकलचं रूप धारण करतात, तर जेव्हा ऑब्झर्वर हा बंद असतो तेव्हा पार्टिकल वेव्हच्या स्वरूपामध्ये फ्लो होत असतात. म्हणजे जेव्हा कोणीतरी पाहत असतं तेव्हा वेव्हज पार्टिकलच्या रूपमध्ये स्तब्ध होतात, तर जेव्हा कोणीही पाहत नसतं तेव्हा ते स्तब्ध असलेले पार्टिकल वेव्हच्या स्वरूपामध्ये फ्लो व्हायला सुरुवात होते. हे कन्क्लुजन आलं होतं डबल स्लिट एक्सपेरिमेंटमधून, जे ॲक्सिडेंटली आलं होतं. हे सिद्ध करण्यासाठी तो एक्सपेरिमेंट करण्यात नव्हता आलेला. एक्सपेरिमेंट मागचा उद्देश काहीतरी वेगळा होता, पण त्यातून बाहेर आलेली गोष्ट ही होती. आता या एक्सपेरिमेंटमध्ये जे कन्क्लुजन आलं होतं त्याचा अनेक जण शोध घेण्याचा प्रयत्न करतात की असं कसं काय होतं. ऑब्झर्वर चालू असताना वेव्हज पार्टिकल होतात आणि ऑब्झर्वर बंद असताना पार्टिकल वेव्हज होतात, असं कसं काय होतं. याचं उत्तर शोधण्याचा जगभर प्रयत्न केला जातो. त्यामध्ये त्याचं सगळ्याचं ॲनालिसिस स्पिरिच्युअल पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा करण्यात येतं. म्हणजे त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न अध्यात्मामध्ये सुद्धा करण्यात येतो. पण असं करताना काही आध्यात्मिक लोक ऑब्झर्वरचा संबंध कॉन्शियसनेसशी जोडतात, ह्युमन कॉन्शियसनेसशी. त्यांचं असं म्हणणं असतं की ज्या अर्थी ऑब्झर्वर चालू आहे तेव्हा वेव्हचं पार्टिकल होतं, याचा अर्थ ह्युमन कॉन्शियसनेस जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवर केंद्रित करता तेव्हा मग नॉन मटेरियलिस्टिक गोष्टीची मटेरियलिस्टिक गोष्टीमध्ये रूपांतर होऊ शकतं. हे त्याचं कन्क्लुजन काढलं जातं स्पिरिच्युअल पॉईंट ऑफ व्ह्यूने पाहिलं असता. आणि हीच गोष्ट लॉ ऑफ अट्रॅक्शनला सिद्ध करण्यासाठी वापरण्यात येते की तुम्ही जेव्हा एखाद्या नॉन मटेरियलिस्टिक गोष्टीवर पूर्ण फोकस करता तेव्हा ती गोष्ट स्वतः मटेरियलिस्टिक स्वरूपामध्ये तुमच्यासमोर येऊन हजर होते. पण ऑब्झर्वरचा संबंध कॉन्शियसनेसशी जोडणं हे थोडंसं अतार्किक होऊ शकतं. कारण एक्सपेरिमेंट चालू असताना जेव्हा ऑब्झर्वर आणला होता तेव्हा तो एक कॅमेरा असल्यासारखा होता. कॅमेरा होता म्हणजे तो निर्जीव होता, चेतना नव्हती त्यामध्ये. पण आपण इथे कॉन्शियसनेसचा संबंध कॅमेराशी जर का जोडणार असू तर त्यामध्ये तुम्हाला काही ना काहीतरी एरर आढळणार आहेत आणि ते आढळतात. कारण जर का हे होत असेल तर मग सगळ्यांचं व्हायला हवं, बरोबर. जर का हे वैज्ञानिक दृष्ट्या तुम्ही असं डोकं लावून ती गोष्ट सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असाल तर मग ती गोष्ट परत परत होणारी असायला हवी आणि आपल्याला हवी तेव्हा होणारी असायला हवी, जे नाही होत. थोडक्यात या सगळ्याचा अर्थ असा होतो की तुमचे विचार स्वतःच रियालिटी बनून तुमच्या आयुष्यामध्ये उतरत नाहीत.
बरोबर. नुसतं विचार करून आपण करोडपती नाही होणार आहोत. तरी सुद्धा मी अजूनही असं म्हणतो की लॉ ऑफ अट्रॅक्शन, अफर्मेशन, मॅनिफेस्टेशन वर्क होतं 100% नाही तर 1000% तुमचे विचार सत्यामध्ये उतरतात. पण त्याच्यामागे काय कारण आहे ते आता समजून घ्यायला सुरुवात करूया. हे सगळं ऐकल्यानंतर एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये येईल की जर असं असेल तर मग आपले थॉट्स आपल्या आयुष्यावर काहीच इम्पॅक्ट करत नाहीत का? याचं उत्तर देताना मी असं म्हणेन की उलट खूप जास्त इम्पॅक्ट करतात, पण इनडिरेक्टली करतात, डिरेक्टली नाही करत. हे एक्सप्लेन करण्यासाठी सायकोलॉजीचा आधार घ्यावा लागतो. सायकोलॉजीमध्ये एक संकल्पना मांडलेली आहे जिचं नाव आहे सेल्फ फुलफिलिंग प्रॉफेसी. या संकल्पनेच्या अंतर्गत असं सांगितलं जातं की तुम्ही जे बिलीव्ह करता तसं वागायला लागतं. तुम्ही ज्या गोष्टीवर विश्वास ठेवता, तुमच्या ज्या मान्यता असतात त्यानुसार तुम्ही वागायला सुरुवात करता. जेव्हा आपण अफर्मेशन करतो म्हणजे काय करतो तर मनामध्ये कॉन्शियसली एकच विचार रिपीट मोडवर आणतो, एखाद्या विचाराचं स्वतःवर हॅमरिंग करतो. सो जेव्हा आपण एखाद्या विचाराचं स्वतःवर हॅमरिंग करतो तेव्हा आपण खरंच त्यानुसार वागायला सुरुवात करतो. आणि म्हणूनच लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये अफर्मेशन करताना असं सांगितलं जातं की तुम्हाला ती गोष्ट ऑलरेडी मिळालेली आहे असं गृहीत धरून अफर्मेशन करायला सुरुवात करा. म्हणजे जर का तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर मी ऑलरेडी यशस्वी आहे असं समजून तुम्ही अफर्मेशन करणं गरजेचं असतं. जेव्हा तुम्ही मी ऑलरेडी यशस्वी आहे हा विचार स्वतःवर हॅमर करता तेव्हा खरंच तुम्ही तसं वागायला सुरुवात करता. याचं एक उदाहरण पाहूयात. समजा तुम्हाला असं वाटतंय की तुमचा उद्या इंटरव्ह्यू आहे आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही फेल होणार आहात, तर त्यानुसार खरंच तुमचं सगळं बिहेवियर त्या विचाराच्या भोवती फिरणारं असतं. म्हणजे कसं तर तुम्ही नर्वस होता, त्यानुसार मग तुमची तयारी कमी व्हायला लागते, तुमची बॉडी लँग्वेज खराब व्हायला सुरुवात होते, तुमचा कॉन्फिडन्स देखील डाऊन व्हायला सुरुवात होतो आणि मग उद्या इंटरव्ह्यूला गेला असता तुम्ही त्या इंटरव्ह्यूमध्ये रिजेक्ट केले जाता किंवा तुमचा तो इंटरव्ह्यू सॅटिस्फाईंग होतच नाही. तुम्हाला ऑलरेडी कळलेलं असतं, त्यांनी रिजेक्ट करण्याची गरज पण नसते. थोडक्यात काय की तुम्ही ऑलरेडी स्वतःला सांगितलं होतं की मी फेल होणार आहे. तुमच्या मनामध्ये ऑलरेडी नकारात्मक विचार होते, त्या नकारात्मक विचारांच्यानुसार तुमचं बिहेवियर सुद्धा नकारात्मक होतं आणि नकारात्मक बिहेवियर असल्यामुळे फायनल रिझल्ट सुद्धा नकारात्मक आला. असे अनेक नकारात्मक रिझल्ट जेव्हा एकत्र येतात तेव्हा मग तुमची रियालिटी सुद्धा नकारात्मक होते. यालाच म्हणतात थॉट्सनुसार रियालिटी तयार होते. यालाच म्हणतात थॉट्स रियालिटी क्रिएट करतात. पण ते फक्त थॉट्स आणि रियालिटी या दोनच गोष्टी नाही आहेत, त्याच्यामध्ये अजून पण काही गोष्टी आहेत. आणि ती गोष्ट म्हणजे तुमचं बिहेवियर, जे इथे खूप जास्त मॅटर करत असतं. पण ते बिहेवियर सुद्धा स्वतःवर केलेल्या विचारांच्या हॅमरिंगमुळे चेंज होत असतं. तुम्ही जर स्वतःवर पॉझिटिव्ह विचारांचं हॅमरिंग करायला सुरुवात केलीत, रिपीट मोडवर ते विचार स्वतःला सांगायला सुरुवात केलीत, तर आपोआप तुमचं बिहेवियर सुद्धा त्याला सपोर्ट करणारं व्हायला सुरुवात होते आणि त्या बिहेवियरमुळे तुमचे विचार मॅनिफेस्ट होतात. थोडक्यात तुम्ही केलेल्या कष्टामुळेच तुम्हाला एखादी गोष्ट मिळत असते, पण ते कष्ट करण्यासाठी तुमचा तसा माइंडसेट सुद्धा असणं गरजेचं असतं. त्याचबरोबर आपण जेव्हा अफर्मेशन करायला सुरुवात करतो त्यानुसार आपलं बिहेवियर चेंज होतं. म्हणजे त्या बिहेवियरमध्ये मग वेगवेगळे निर्णय घेणं देखील असू शकतं. जे निर्णय घ्यायला इतके दिवस आपण अवॉइड करतोय, टाळाटाळ करतोय, हिंमत दाखवत नाही आहोत, घाबरतोय, भीती वाटतेय, असे निर्णय देखील आपण मग आता घ्यायला डेअरिंग करतो, गट्स दाखवतो, आपण ते निर्णय घेऊन मोकळे होतो आणि त्या निर्णयांच्यामुळे आपल्या गोष्टी मॅनिफेस्ट होत असतात. सो जसं मी आत्ता सांगितलं की आपण अफर्मेशन करायला सुरुवात केल्यानंतर आपल्या बिहेवियरमध्ये काय काय चेंजेस निर्माण होतात, अगदी मायक्रो लेवलला सुद्धा निर्माण झालेला बदल हा आयुष्यामध्ये खूप मोठा परिणाम करू शकतो, ज्याला बटरफ्लाय इफेक्ट असं म्हणतात. आता या बटरफ्लाय इफेक्टबद्दल सगळ्यांना माहिती असेल, ते मी ते एक्सप्लेन करत नाही. बटरफ्लाय इफेक्ट म्हणजे एवढूशा केलेल्या गोष्टीचं खूप मोठा इफेक्ट होणं, त्याला बटरफ्लाय इफेक्ट असं म्हणतात. सो आपल्या बिहेवियरमध्ये एवढूशा झालेल्या बदलाचा सुद्धा खूप मोठा परिणाम आपल्या आयुष्यामध्ये होऊ शकतो, जो बदल आपण नोटीस पण नाही करू शकत आहोत, आपल्याला माहीत पण नाही आहे. म्हणजे आता मी हे सांगितल्यानंतर तुम्ही तुमच्या बिहेवियरमध्ये काय काय बदल होत आहेत हे तुम्ही शोधायला सुरुवात कराल, पण कदाचित तुम्हाला सापडणार पण नाही. सो इथे एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हे वर्क होतं,
पण याच्या मागे आपली सायकोलॉजी आहे. कुठलंही अद्भुत गोष्ट नाहीये, कुठलंही मिरॅकल, जादू वगैरे, एनर्जी बिनर्जी, व्हायब्रेशन्स अँड ऑल असं काही नाहीये. अनेकांना असं वाटतं की मग मी हे का सांगतोय, हे सांगितल्यामुळे मग जर का ती बिघडलं तर. म्हणजे बऱ्याचदा असं सांगितलं जातं की जर का एखाद्या जादूच्या प्रयोगामध्ये जादूच्या मागची ट्रिक आपल्याला माहिती असेल तर आपण ती जादू एन्जॉय करू शकत नाही. असंच या बाबतीमध्ये सुद्धा हे सगळं मी सांगितल्यानंतर मग आता होणार नाही. पण गाईज, आपली सायकोलॉजी, आपलं मन काय लेवलला कमाल करू शकतं हे आपण विचार पण करू शकत नाही, आपण कल्पना पण करू शकत नाही. मी आत्ता जसं सांगितलं की अफर्मेशन, त्याच्यामध्ये बिहेवियर आणि त्याच्या शेवटी मग मॅनिफेस्टेशन. हे ऐकायला सोपं वाटतंय, पण आपल्याला कळत पण नाही की आपलं बिहेवियर हे आपल्या हॅमरिंगमुळे, अफर्मेशनच्यामुळे ड्राईव्ह होत आहे. आपल्या अफर्मेशनमुळेच आपलं बिहेवियर असं बदलत चाललेलं आहे हे आपल्याला कळत पण नाही बऱ्याच वेळेला. त्यामुळे सांगायचा मुद्दा हा की मी इथे जरी तुम्हाला या सगळ्याच्या मागची ट्रिक सांगतोय असं तुम्हाला वाटत असलं आणि त्यामुळे मग आता ती जादू घडणार नाही असं तुम्हाला वाटत असलं तरी डोंट वरी, हे बरोबर वर्क होतं. आणि सगळ्यात पहिल्यांदा जसं मी आत्ता म्हणलो, ही जादू नाही, हे कुठल्याही प्रकारचं मिरॅकल नाही आहे, याच्या मागे काहीतरी अद्भुत घडतं असं अजिबात नाही. पण याच्या आधीच्या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या 2 व्हिडिओजमध्ये जे मी सांगितलेलं आहे ते मी इथे पण सांगू शकतो की याच्यामध्ये मेडिटेशनचं कॉन्ट्रीब्युशन खूप जास्त आहे. कारण जेव्हा तुम्ही मेडिटेशन करता तेव्हाच ते हॅमरिंग वर्क होतं आणि तेव्हाच ते वर्क झालेलं हॅमरिंग तुमच्या बिहेवियरमध्ये उतरू शकतं. आणि जर ते बिहेवियरमध्ये उतरत नसेल तर याचा अर्थच हा होतो की तुम्ही ते अफर्मेशन घेत नाही आहात, तुमचं मन रिजिड झालेलं आहे. ठीक आहे, तुम्ही ते ॲक्सेप्ट करायला तयार नाही आहात की इथे तुम्हाला काम करणं गरजेचं आहे. तुम्ही ते अफर्मेशन घेत नाही आहात, तुम्ही ते हॅमरिंग स्वतःवर करून घेत नाही आहात. हॅमरिंग करायला सुरुवात केली असता आपल्या मनामध्ये येतं की अरे मी हे करणं गरजेचं आहे आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो आणि ते दुर्लक्ष केल्यामुळे आपल्या गोष्टी मॅनिफेस्ट होत नाहीत. आणि हे ॲक्सेप्ट करण्याचं काम मेडिटेशन करत असतं. मेडिटेशनच्यामुळे हॅमरिंग किंवा अफर्मेशन जास्त स्ट्रॉंगली वर्क होतं असं म्हणलं तरी चालेल. त्याचबरोबर सायकोलॉजीमधली अजून एक संकल्पना इथे काम करत असते. ती संकल्पना म्हणजे रेटिक्युलर ॲक्टिवेटिंग सिस्टीम, RAS. ही संकल्पना काय सांगते तर ही संकल्पना असं सांगते की तुमचा मेंदू एका फिल्टरसारखं काम करायला सुरुवात करतो. जेव्हा आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन, अफर्मेशन वगैरे या गोष्टींचा वापर करायला सुरुवात करतो तेव्हा आपला मेंदू एखाद्या फिल्टरसारखं काम करायला सुरुवात करतो. म्हणजे आपण ज्या गोष्टींवर विश्वास ठेवलेला असतो त्याच गोष्टी आपल्याला सगळीकडे दिसायला लागतात. आपला मेंदू बाकीची सगळी इन्फॉर्मेशन अवॉइड करून अशीच इन्फॉर्मेशन घ्यायला सुरुवात करतो जी इन्फॉर्मेशन या अफर्मेशनशी संबंधित आहे. याचं एक उदाहरण पाहूयात की समजा तुम्ही फायनान्शियल गोष्टीसाठी स्वतःवर हॅमरिंग करताय, स्वतःवर अफर्मेशन करून घेताय की बा माझं सगळं व्यवस्थित चालू आहे, माझं फायनान्शियली छान आहे आणि तुमच्या मनामध्ये ती इच्छा आहे की नाही माझं आता सगळं फायनान्शियल व्यवस्थित व्हायला हवं. जेव्हा आपण अफर्मेशन करायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला सगळीकडे ते दिसायला लागतं. म्हणजे आपल्याला सगळीकडे अशाच गोष्टी दिसायला सुरुवात होते ज्या गोष्टींमधून तुम्ही पैसे कमवू शकता. आपल्याला पैसे कमवण्याच्या वेगळ्या वेगळ्या संधी मग आपल्या आजूबाजूला दिसायला सुरुवात होते. बऱ्याच वेळेला आपली अशी इच्छा असते की नाही माझी जॉबमध्येच ना सॅलरी वाढावी, पण कदाचित त्याच्या व्यतिरिक्त देखील इतर अनेक मार्ग तुमच्यासमोर येऊ शकतात पैसे कमवण्यासाठी, तुमचं मंथली इन्कम वाढवण्यासाठी. किंवा वेगळ्या वेगळ्या जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीज सुद्धा येऊ शकतात ज्या ऑपॉर्च्युनिटीजकडे तुम्ही इतके दिवस पाहत नव्हतात. थोडक्यात यालाच RAS म्हणजेच रेटिक्युलर ॲक्टिवेटिंग सिस्टीम असं म्हणतात की तुमचा मेंदू मग आपोआप तुमच्यासमोर अशाच गोष्टी आणायला सुरुवात करतो ज्या गोष्टींमध्ये तुम्ही इंटरेस्टेड आहात किंवा ज्या गोष्टींमधून तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. तुम्ही स्वतःवर जे हॅमर करताय, तुम्ही स्वतःवर जे अफर्मेशन करताय ते मॅनिफेस्ट होण्यासाठी काय काय मार्ग आहेत ते मार्गच पण तुमच्यासमोर यायला सुरुवात होते. सो जेव्हा ही सुद्धा सायकोलॉजिकल गोष्ट घडायला सुरुवात होते त्याचा सुद्धा फायदा मॅनिफेस्टेशनसाठी होतो. ती सुद्धा गोष्ट आपल्या बिहेवियरशीच संबंधित असते. लॉ ऑफ अट्रॅक्शन ही जी गोष्ट आहे किंवा आपण जे विचार करतो ते सत्यामध्ये उतरतं, मूर्त स्वरूपामध्ये उतरतं, ही जी गोष्ट आहे याला अध्यात्मामध्ये सुद्धा खूप सपोर्ट मिळतो. तो म्हणजे गौतम बुद्ध यांच्याकडून. गौतम बुद्ध कायम असं सांगायचं की आपण जे विचार करतो तेच आपण बनत जातो. ओके, इथे आता गौतम बुद्ध सांगताना फायनल रियालिटीबद्दल किंवा मॅनिफेस्टेशनबद्दल सांगत नाही आहेत तर तुमचे विचार आणि तुमचं बिहेवियर याच्याबद्दल इथे ते सांगतायत.
इथे ते इनर रियालिटीबद्दल सांगतायत. तुम्ही जसे विचार करता तशी तुमची इनर रियालिटी चेंज होत जाते आणि जशी इनर रियालिटी असेल तसंच तुमचं आयुष्य असणार आहे, तशीच तुमची बाहेरची रियालिटी असणार आहे. सो इथे गौतम बुद्ध बाहेरच्या रियालिटीबद्दल बोलत नाहीयेत, पण या 2 स्टेप्सबद्दलच ते बोलतात की तुम्ही जसं विचार करता तसे तुम्ही बनत जाता. म्हणजेच तुम्ही जसं अफर्मेशन करता, तुम्ही तुमच्या मनामध्ये जसे विचार असतात, तुम्ही जसं सेल्फ टॉक करता, तुम्ही स्वतःशी जे काही बोलता त्यानुसार मग तुम्ही बनत जाता. म्हणजे तुमचं बिहेवियर त्यानुसार बनायला सुरुवात होत असते. थोडक्यात थॉट्सच्यामुळे रियालिटी क्रिएट होते हे बरोबर आहे, चूक नाहीये, पण त्यामध्ये फक्त थॉट्स नाही तर तुमचं बिहेवियर देखील काम करत असतं. थॉट्सच्यामुळे बिहेवियर चेंज होतं आणि तुमच्या बिहेवियरमुळे तुमची रियालिटी डेव्हलप होत असते. पण जर इथे आपण नुसतं थॉट्सच्यामुळे रियालिटी डेव्हलप होते असं जर का मानायला सुरुवात केली तर त्याच्यामागे काही धोके असतात. सगळ्यात पहिला धोका म्हणजे इथे विक्टिम ब्लेमिंग व्हायला सुरुवात होते. म्हणजे काय तर तुम्ही जसे विचार करता तशा गोष्टी आयुष्यामध्ये घडतात. सो माझ्या आयुष्यामध्ये जर का नकारात्मक गोष्टी घडत आहेत तर याचा अर्थ माझे विचार सुद्धा नकारात्मक आहेत असं म्हणून अनेक जण घाबरून जातात आणि मग ते नकारात्मक विचार सकारात्मक कसे करायचे हे त्यांना उमजत नाही. बऱ्याच वेळेला असं होतं की तुमचे विचार सकारात्मक असतात पण ते मॅनिफेस्ट होत नाहीत, कारण त्याच्यामध्ये बिहेवियर नावाची एक गोष्ट असते. आणि जर का ही गोष्ट समजून घेतली नाही आणि केवळ विक्टिम ब्लेमिंग सुरू झालं की तू जर का नकारात्मक विचार करतोयस म्हणूनच तुझ्या आयुष्यामध्ये नकारात्मक गोष्टी घडतायत असं जर व्हायला सुरुवात झाली तर आपल्याला गिल्ट यायला सुरुवात होते. आता इथे विचार करा, स्वतःला गिल्ट येणं म्हणजे परत आपण स्वतःवर निगेटिव्ह हॅमरिंग करतोय, निगेटिव्ह अफर्मेशन करतोय, स्वतःवर आपण निगेटिव्ह विचारांचा मारा करून घेतोय की माझ्यामध्येच काहीतरी चूक आहे म्हणून होत नाहीये. सो हे जे गुंतागुंतीची सायकोलॉजी आहे ती कधी कधी आपल्या विरोधात सुद्धा जाऊ शकते आणि त्यामुळे आपल्याला ही गोष्ट समजून घेऊन करणं गरजेचं आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन वर्क करतं, पण त्यामध्ये फक्त थॉट्स आणि त्यानंतर मग डिरेक्टली रियालिटी इतकंच नाहीये तर त्याच्यामध्ये बिहेवियर देखील आहे. सारांश, तुमचे थॉट्स रियालिटी क्रिएट करत नसतात तर तुमचे थॉट्स तुमचा फोकस, डिसिजन्स, ॲक्शन्स या गोष्टी कंट्रोल करत असतात आणि तुमच्या ॲक्शन्स तुमची रियालिटी क्रिएट करत असतात. थोडक्यात तुमचे विचार खूप महत्त्वाचे आहेत, पण ते मॅजिक नाही आहेत तर ते तुम्हाला फक्त डिरेक्शन देतात. तुमचे विचार डेस्टिनेशनपर्यंत घेऊन जात नाहीत. आता या व्हिडिओमध्ये आपण जे काही पाहिलं ते खरं सांगायचं तर लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये जे काही सांगितलेलं आहे, किती एनर्जी असते मग ते व्हायब्रेशन असतात, याच्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे. पण जर का लॉ ऑफ अट्रॅक्शन हा विषय रॉन्डा बर्न हिने त्याच्या द सिक्रेट या पुस्तकामध्ये मांडला असेल तर तिच्यासुद्धा 40 वर्ष आधी जोसेफ मर्फीने पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या विषयाच्या मार्फत हाच विषय मांडला होता की तुम्ही जे विचार करता ते रियालिटीमध्ये उतरतं. फरक फक्त हा आहे की ही रॉन्डा बर्न सांगताना सांगते की त्याच्यामागे एनर्जी असते, युनिवर्स असतं, व्हायब्रेशन असतात, तर जोसेफ मर्फी सांगतो हे आपलं सबकॉन्शियस माइंड आहे. या आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही पाहिलं ते सगळं सबकॉन्शियस लेवललाच गोष्टी घडत असतात. हा विषय जर का तुम्हाला सविस्तर समजून घ्यायचा असेल म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि आपलं सबकॉन्शियस माइंड हा विषय जर का सविस्तर समजून घ्यायचा असेल तर मी एक लॉ ऑफ अट्रॅक्शनची केस स्टडी नावाचा एक व्हिडिओ बनवलेला होता, त्याची लिंक मी इथे देतो. हा व्हिडिओ संपायच्या वेळेला इथे ती लिंक येईल, म्हणजे इथे तो असा व्हिडिओ येईल, तो व्हिडिओ सुद्धा पहा जर तुम्हाला हा विषय आवडत असेल तर, या विषयामध्ये इंटरेस्ट असेल तर. त्याचबरोबर जर का तुम्हाला हा विषय तुमच्या लाईफमध्ये अप्लाय करायचा असेल तर मॅनिफेस्टेशनचे 4 मार्ग सांगणारा देखील म्हणजेच अफर्मेशनचे 4 मार्ग सांगणारा मी एक व्हिडिओ बनवलेला होता. तो व्हिडिओ सुद्धा जर का तुम्हाला पाहायचा असेल तर त्याची लिंक या साईडला देतो, या साईडला देखील तो व्हिडिओ येईल. सो हे दोन्ही व्हिडिओ जर का तुम्हाला पाहायचे असेल तर तुम्ही पाहू शकता. तुम्हाला हे दोन्ही व्हिडिओ नक्की आवडतील जर या विषयामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तर. पण तुम्ही कुठल्याही पॉईंट ऑफ व्ह्यूने लॉ ऑफ अट्रॅक्शन फॉलो करायला गेलात तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये मेडिटेशनचं कॉन्ट्रीब्युशन सुद्धा खूप जास्त आहे. या दोन्ही व्हिडिओजमध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन पण सांगितलेलं आहे. जर तुम्ही मेडिटेशन योग्य पद्धतीने कसं केलं जातं हे शिकू इच्छित असाल तर आपला मेडिटेशनचा कोर्स आहे, त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यावर क्लिक केलं तर आपल्या कोर्सची पूर्ण माहिती तुम्हाला वाचायला मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही शंका असतील तरी खाली कमेंटमध्ये विचारा. तुमच्या सर्व शंकांना रिप्लाय करण्याचा आम्ही नियमित प्रयत्न करत असतो. व्हिडिओला हाईप पण करा. व्हिडिओला हाईप कशा प्रकारे केलं जातं ते तुम्हाला माहिती असेल तर व्हिडिओला हाईप देखील करा. आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. सो मेडिटेशन करत राहा. राकेश देशपांडे सायनिंग ऑफ.